हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत लिंबूचं लोणचं। त्यासाठी आपण बाजारातून मस्त ताजे ताजे लिंब आणायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर कोरडे करायचे, त्यात पाणी बिलकुल नको राहायला, नाही तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं। स्वच्छ पुसून घेतल्यावर आपल्याला ते कापून घ्यायचे। कापताना एका लिंबाचे आपण 8 तुकडे करणार आहोत आणि लिंबाचे जेव्हा 2 तुकडे करतो तेव्हाच त्यातल्या बिया काढून घ्यायच्या, म्हणजे ते काढायला आपल्याला खूप सोपं जातं। या प्रकारे आपण सगळ्या बिया काढून आपण लिंब छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत। लिंबू कापताना सहसा आपण धारवाली सुरी वापरायची, म्हणजे त्याचा रस जास्त निघून जात नाही आणि आपल्या फोडी या मस्त रसदार राहतात। सगळे लिंब कापून झाले की हे आपण एका छोट्या भांड्यात काढून घेणार आहोत। आपल्याला या लिंबांना कुकरमध्ये व्यवस्थित झाकण ठेवून 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे लिंबाच्या फोडी मस्त मऊसूत शिजतात। झाकण व्यवस्थित ठेवायचं, म्हणजे लिंबामध्ये पाणी जात नाही। कुकर गार झाला की आपण हे काढून घेणार आहोत बाहेर। आपण 8 लिंब घेतले होते, तर 8 लिंबांसाठी आपल्याला आता 2 वाट्या साखर यात घालायची। लिंब थोडी गरम असतानाच आपण त्यात साखर घालणार आहोत, म्हणजे ते मेल्ट व्हायला मदत होते। आता साखर छान मिक्स करून आपण झाकून याला रात्रभर तसंच ठेवणार आहोत। दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला बारीक गॅसवर, म्हणजे मंद आचेवर आपल्याला याला शिजवायचं आहे। पण किती शिजवायचं? जोवर त्यात असलेली साखर मेल्ट होत नाही तोवर शिजवायचं। जास्त शिजवलं तर आपला जो लिंबाचा पाक आहे तो डायरेक्ट चिकट होतो जास्त। शिजवताना आपण त्यात चवीपुरता मीठ घालणार आहोत। हे 10 मिनिटं शिजवावं लागतं, त्यापेक्षा जास्त नाही। आता याला उकळी आली, बघू शकतात, छान शिजलंय ते। आपण आता गॅस बंद करून देऊया। आता आपल्याला 2 प्रकारचे लोणचे इथे करायचं आहे, एक तिखट आणि एक साधं। त्यासाठी जे आपण शिजवलेलं लोणचं आहे त्याचे आपण 2 भाग करणार आहोत। अर्ध आपण काढून घ्यायचे। हे आपलं साधं लोणचं तयार आहे। आता जे उरलेला भाग आहे त्यामध्ये गरम असतानाच आपल्याला आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं आहे। तुम्ही जास्त तिखट खात असाल तर जास्त टाका, नाही तर एवढ्या लोणच्याला 1 चमचा तिखट भरपूर होतं। तिखट शक्यतो जास्त लाल घ्यावं, त्याच्याने लोणच्याला रंग छान येतो। आता तिखट टाकून आपण ते व्यवस्थित हलवून घ्यायचंय। आता हे लोणचं आपल्याला छान थंड करून घ्यायचं आहे आणि मग काचेच्या बरणीत भरायचं आहे। प्लास्टिकची बरणी शक्यतो वापरू नका, काचेच्या बरणीत भरायचं, म्हणजे हे लोणचं खराब होत नाही आणि वर्षभर आरामात टिकतं। आता हे थंड झालं की आपण मस्त बरणीमध्ये भरून घेऊया। मी लोणचं भरतीये, तोवर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका। याचा रंग बघू शकता तुम्ही, इतका सुरेख आलाय। आपले आता लिंबाचं तिखट, गोड, आंबट असे दोन्ही प्रकारचे लोणचे मस्त तयार आहेत। हे तुम्ही उपासाला खाऊ शकतात, दशमी बरोबर खाऊ शकतात, खिचडी सोबत खाऊ शकतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारं हे लिंबाचं मस्त रसरशीत असं लोणचं तयार आहे। तुम्ही नक्की करून बघा हे लोणचं। तुम्हाला आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा कसं झालंय, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।